15 दिवस झाले पत्र आलेलं आहे मामाचं. लहानपणी आई वडील म्हणून गेले माझा. मी अचानक कसा तरी मोठा झालो. लहान भाऊ होता. लहान भाऊ लहान असताना आई मरून गेली आणि तेव्हापासून माझ्या घरी आमचे मामा आले नाही. आम्ही मामाच्या घराकडे गेलो नाही. म्हणून सुंदर पाठ आहे बांधवानो. समाज जागृतीचा पाठ आहे. शांत चित्ताने बसा. पोरगी स्वप्नामध्ये कशी राहते रे? कशी राहते? हे पोट्टी गाय हिरव्या बांगड्या, त्या पोरीच्या हिरव्या बांगड्या, तो हिरवा सलवार आणि हिरवा सलवार, हा कुकू एवढा मोठा का रे? हो का? मग ते पोरगी तुला स्वप्नात येते. ते पोरगी तुला छातीवर बसते. मग छातीवर बसल्यावर काय होते रे? पण ते छातीवर बसली तर मोठा मध्ये काय नाही सुचत का? तर मी चलकन मुतून देतो. एवढी मोठी जोरदार तुला बिमारी झाली. मला वाटत नाही रे. मला वाटत नाही रे कोण्या डॉक्टरकडे गेलो तर तुझी बिमारी दुरुस्त होईल म्हणून. पण ते तर झालं दोस्त. पण आज वाचलो त्या डोळ्यांतर दिसलोही नसतं. जाऊन दे. आणि सकाळी म्हणलं आपल्या काटोची मध्ये या बुधवारी भेटली. आपला जीवन या बाजूला 4 महिने गावात आलो. म्हणजे पहिला घरी बांधून राहते. सांडे आपले उपाशी राहते. म्हणून गवताला वावरात गेलो. वावरात गेलो मोठा हिरा घेऊन. गेलो मोठा गवत कापाली भिलो मोठा. हा त्याचा ससा दिसला. त्या फंक्या गवतामध्ये होता का बे? हो का? गवतामध्ये ससा होता. आता तो किती किलोचा होता बे? कमीत कमी 2.5 किलोचा असाल. माय बहिणा तो ससा का बे? मग रे बाय बाबूला खूप जमलं साला म्हणलं आहे ती शिकार भेटली म्हणलं. आहे ती मंडळी तयार होते म्हणला. बैराज याने पकडतो म्हणून भीमेश यायला कापतो म्हणलं. नाही का याने त्या सशाला पकडतो म्हणला आणि भीमेश यायला कापतो म्हणला. भाल्याच्या बैला माय विवायला कापशील आणि माय बहिणीचं कसं होईल नाही का? त्याने काय नाही कापू का? या सशाने पकडतो म्हणून भीमेश यासाठी कापतो म्हणलं. असं म्हणलास का? म्हणलं का माय विवायला कापतो म्हणला. नाही का? नाही ना? तो का नाही मोठा हिरा घेऊन सशाने मागं धावलो. धावलो मोठा पण ससाई माझा चत्रा. मी त्याचा धाव मोठा चत्रा टुटुक 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 पडे. हो लहानसा ससा. लहानसा ससा. बहिमा मने मोठा चत्रा. मने मोठा तुझ्या बनवे. मने आली राग. जशी मला राग आली ससा काय सापडे नाही मोठा. मग हात झोपा हिरा. तो हिरा फेकून मारला मोठा सस्याने. मग रे तो हिरा फेकून मारला आणि हिरा जपून बसला. सशाने लागला. हिरा जपून लागला. ससा मेला. ती मेला म्हणजे मेला नाही. मोठा हिरा जसा फेकून मारला तशी हिऱ्याची मूठ सगळ्या ढुंगणात धसली. हे हिऱ्याची मूठ सगळ्या ढुंगणात धसली. पांड्याला असं हेकलं. म्हणजे पांडलाला हेकला. फाटकल्यापर्यंत रप्प सोयाबीन काटे. सोयाबीन मध्ये हो का? त्या माय बहिणा पाहला असा झाला. मूठ तिथं गेली आणि मग त्या बाई तो स्वतः सोयाबीन म्हणून बरे रप्प सोयाबीन काटे. मशीन आली. धान काढायची मशीन आली. सोयाबीन काढायची मशीन आली. पण मायाची आधुनिक पद्धती ही खूप जमली बनलं. त्या बहिणी हे मशीन जोरदार आली. हो म्हणजे आहे ती सोयाबीन कापून ती सोयाबीन कापली मोठा. मग 4 महिन्या कापलं घराकडे निघलो मोठा. मग रे पण तोही दुसरं संकट आला. कोणतं बे? हा भला जगर बिबट्या वाघ मला आडवा झाला. वाघ यावा का रे? वाघ आडवा झाला. मग रे वाघ माझ्या माराकडे होत्या त्याकडे. त्या वाघाकडे असं करता करता वाघानं उडी मावर घेतली. अरे बापरे. जशी वाघानं उडी मावर घेतली तसंच मी वाघावर लावलो. अरे बापरे मग काय झालं रे? तसाच मी वाघावर लावलो मोठा. तर वाघ पुढं मी पुढं मागं म्हणजे वाघाच्या बापानं पाहिलं का रे चोरा? वाघाने उडी मावर घेतली तसंच मी चिपटलो. वाघ पुढं मी पुढं मागं. बरं ठीक आहे. मग काय झालं? असा करता करता मला जमाला मोठा. मला काय नाही सुचलं मोठा. तर मी एका निलगीच्या झाडात चढून गेलो. झोपड्या झाला का बे? मग रे त्या झाडात चढून वरती जाऊन शेंड्यावर बसलो. मग रे त्या बाई वाघाई मोठा चत्रा. वाघाई चत्रा होता. वाघाई पुढे येऊन बसला. म्हणजे तुम्ही वाचता? हो. महाग वरतो मी भाऊ खालता.
बापरे मग रे बहिणबाळ वाद झाले खाली नाही असं करता करता इमर्जन्सी मध्ये मला लागली मोठा तुला का लागली बे मुद्दामाले अच्छा लागली करायला लागली हो का? मग रे? मी म्हणलं आता झाडावर खाली उतर म्हणून बाबू म्हणे खाते बरोबर आहे मग म्हणे काय नाही सुचलं मोठा तिथल्या देवी मा प्रसन्न झाली मोठा नवदुर्गा नवदुर्गा हो का तुझ्या डोक्यामध्ये आली डोक्यामध्ये आली मी म्हणलं ईश्वर परमेश्वरा नारायण पांडुरंगा वासुदेव धावत्याला धावा पावण्याला पावा सीधे देव माझ्या डोक्यात देवानं मला काय अक्कल द्यावा म्हणलं तेव्हा दुर्गा माता आली बाळ घाबरू नकोस म्हणे बापरे तू काय खालता उतरू नकोस म्हणे तू आपला जो काही प्रोग्राम आहे म्हणे वरतूनच चालू कर म्हणे त्या काही तशीच रक्तांच्याही सोड खोलली मोठा वरतून मुताची धार खालता पाडली मग रे जशी मुताची धार खालता ना पडत तो वाघाई मोठा चत्रा वाघाने पकडली पाहिजे क्या बाई वाघाने लगली पकडली ढिला लगली वरता चढाले तो वाघ का बे क्या बाई माय मग रे त्याला समजला दोर आता खालतो आला तर महान मुद्दा वरता चढाले ढिला वाघ मग रे असं करता करता अर्ध्या दूरवर आला म्हणजे त्या जवळ आला जवळ आला भरेच अंतर होता अंतर होता तर मग मी म्हणलं आता दुर्गा आजी नसती बंदेश्वरी काली महाकाली म्हणलं हात तू म्हणतेस वरतून प्रोग्राम सुरू कर पण हात वरता येऊन गेला मुता बाळ घाबरू नकोस म्हणे आवा भरेचा अंतर ठेव म्हणे वाघ आव भरभर दूर आहे रक्त नगमी बंद कर म्हणे पैमात जशी नगमी बंद केलो तसंच वाघ पुतलं खाली पडला मोठा मध्ये उतरल्यानंतर झाडावर तसा धावत घरी गेलो धावत घरी गेलो 9 वाजता शिडी आणली त्या झाडाला लावली मग खाली उतरलो नालायका नौकर मामाचा पत्र आलेला आहे मामा घरी वाट पाहत असेल 15 दिवस झाले आपण तमाशावर आहोत मामाचा पत्र घरी येऊन तयार आहे मामाच्या काय जाऊन मामाच्या काय रे मामाकडे लग्नाच्या पोरी आहेत दादा रे मामाला 2 पोरी आहेत रे मामाला 2 पोरी 2 पोरी आहेत रे बापरे बोंबस ममता साहेब सुवर्ण 2 पोरी दोन्ही पोरी वाढत डायरेक्ट पोरं पाडे किती काय त्याच्या पहिला नालायका तुम्हाला पोरी लग्न पोरं होती का बे? त्याच्या बहीण पोरी सामान लवकर आणि लवकर चाला नालायका तुला मी पोरगी पाहायला नेऊन आलो आणि हे लोणलं जरा टाकलं का ते भरायच्या पहिला सामान हे अशी पद्धत सामान धरायची त्याच्या बहीण चांगला पकड रे शाळेतल्या पोलासारखा शाळेतला पोलासारखा भाल्याचा पहिला शाळेतला पोलासारखा जाजो आणि उद्या मामाच्या पोरी म्हणतील पोरग शाळा शिकत आहे म्हणतील त्याशी सॉरी करतील का असं बघू हा आता बघा किती चांगला दिसतो आता 1 नंबर दिसतो कार्टूनचा माल गोरे कुटव्या तसा नाही पकडला असं पकडतात आता छान चालतं आता बिलकुल 40 एकराचा कष्ट कराय मामा शहाणा माणूस आहे 2च मुली आहेत त्याला बे. जास्त काम नाही केलं तर मामी नेली होती का आता कधी बोलतोय चल मामाच्या कामला जाऊ मामाशी पद्धतशीर बोलू तर काही म्हणत चाल ना म्हणत चाल बोलत जाऊ पैदल जाऊ काय साथ के दिन मुलाकात के दिन बरसात के दिन मुलाकात के दिन बरसात के दिन मुलाकात के दिन बरसात के दिन मुलाकात के तुले का वायवा झाला का रे नाही तुले वायवा झाला का रे फाण्याच्या पहिला आपल्या गावात मंडई आहे म्हणलो त्याच्यामध्ये म्हणलो आपण हंगामामध्ये काही काम करून म्हणलो नाटकामध्ये काम करून म्हणला फाण्याच्या पहिला म्हणून तुले वायवा झाला नाही का मजा केलं प्रॅक्टिस करून राहिला प्रॅक्टिस करता करता त्या पोरीने जर तुझ्याकडे पाहिला हो पोरगा हातातून नाही गेला म्हणून पोरग
बशीर मामाच्या गावले जाऊ हा का हम सोच में जिनके हम सोच में जिनके उस रात के दिन आए हम सोच में जिनके उस रात के दिन आए बरसात के दिन आए मुलाकात के दिन आए बरसात के दिन आए मुलाकात के दिन किती सुंदर मामाचा गाव आहे रे बापरे, हा मामाचं गाव होतं का हा मामाचा गाव आहे रे आई म्हणे का म्हणे रे हा गाव नदीच्या काठीमध्ये हे तर हाकाने बसतील नालाय का ना गावाच्या जवळ हाक म्हणे तुम्ही मार नालाय का आई नाही म्हणे का का म्हणे रे हा गाव नदीच्या काठीमध्ये याचा बैल नालाय अगा मामाचा गाव नदीच्या काठीमध्ये अच्छा अच्छा म्हणून म्हणलं हा गाव नदीच्या काठीमध्ये आमच्या आई सांगत होती आमच्या मामाचा गाव आहे नदीच्या काठी आहे म्हणून तुला म्हणला हा गाव नदीच्या काठी असं नाही का गा? बापू, पायरे मामाचा वाडा बापली मामाचा बोला बोला नाही बे बोला हा, आला किती सुंदर मामाचा वाडा आहे रे हा मोठा पाय उपलाईट अबे उपलाईट नाही टुपलाईट होणार आहे का बापली मामाचा वाला मोठा सुंदर आहे तर मामाची मोठी बोंबल असेल. हा याचा बैल नालायक बंपर असाच म्हणजे आमचा कमी डोळा फाटत नाही मारी असं कसा 40 एकराचा कास्तकार आहे मामा बापली शहाणा माणूस आहे मानवाईक माणूस आहे या गावातला पण खाऊ पोट भरत असं नाही बाहेरच्या पहिला सेल खाऊन तो भरत नाही बोलते आमचा नालायक मामाला सन्मानानं आवाज दे मामाला सन्मानानं बोला मी मामाला बोलावू का बोला मामा दे तू एक काम कर तू मामाला पकड तू आला का पकडू दे हात लागला ज्यावेळी मामाच्या घरी आलो मामाच्या पोरी बॉम्ब लागले सुंदर लागले पण मामाला आवाज देऊ तर म्हणू का मामाजी हो मामाजी म्हणलो तो डोळ्याने मारा काम का लग्न हो रे जायचं मामाजी कसा म्हणतो नाही बाबा हो मामाचा नवरा होता रे बाबा म्हणतो नाही तेही नाही म्हणू हॅलो आहे का कोणी या घरात घुसलं अहो बोला ना नाही बोला येऊ का घरात काढू का तुमची वरात ए भोसडीच्या मामा तुझ्या मामा म्हणते नालाय का तुला लाज नाही वाटत बे तेवढ्या तुझ्या शाळा माणसाला असा बोलतो आमच्या कमीला नाही भोसडीच्या मामा म्हणलं नालाय का तू करा मामा. एवढा मोठा मानवाईक माणूस नालाय का शहाणा माणूस आणि त्याला भोसडीच्या मामा म्हणतो तुला लाज नाही वाटत बे मामाजी हो माझे मामाजी नंतर मुखाया ज्या गावले गेलं त्या गावले तेच याची आदत त्या दिवशी लिंग्यामध्ये गेलं 5 घर मागतले भोसडीच्यानं हा एवढा पांगून बसले ते ती मामाच्या गावले गेला म्हणते दान पावले थापे वाऱ्यामध्ये बाप्पा गणपती विवारे दाशामध्ये त्या गोडबाजी देवाले त्या बाप्पा कोणी त्या पिंगळाईले पतारच्या बाप्पा वाजवाले दानडरा माया हो नाचूनराच्या हाताने आणि सुपाच्या कोण्यानं दान पावले आला का बाई नालायक भीक मागून आला का बाई मामाजी वा आवाज द्या ना काय मामा फ्रेश काम ना हे मामा म्हणून त्याला नालाय का आमचा कमी कोचा मामाजी म्हटलं माझे मामाजी अजे हो मामाजी बापरे बापरे नमस्कार भासारी नमस्कार मामाजी नमस्कार तुमचं पत्र मिळालं 15 दिवस झाले आम्ही तमाशावर होतो म्हणून आम्हाला वेळ झाला मी वाटत बघत आहोत तुमच्याकडे 2 मुली आहेत लग्नाच्या म्हणून पत्र केलेलं